हॅलो गाईज, हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आणि आज न्यू इयर असल्यामुळे मला मंदिरात जायचं होतं, पण मला समजलं की आज इतकी जास्त गर्दी आहे बाहेर, इतकी जास्त गर्दी आहे. तर मी विचार केला की आपल्या घराजवळ पण एक मंदिर आहे छोटंसं, तर आपण तिकडे जाऊन करूया महादेवाचे दर्शन. सोबत मी माझ्या प्रिन्सेसला आणि दीदीला घेऊन आली आहे दर्शनासाठी. गाईज, आता आम्ही आमच्या घराजवळच्या मंदिरात जाऊन आलो. आता आम्ही जातोय सोमेश्वरला. बोलली होती की सोमेश्वरला आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, तर खूप गर्दी राहणार, पण यांनी आज सोमेश्वरला VIP एंट्री सुद्धा नाही, त्याच्यामुळे आम्हाला लाईव्ह जाऊन दर्शन घ्यावं लागणार आहे. तर ते थोडे बाबा इच्छा होते की आपण लाईव्ह जाऊन दर्शन घ्यायला. आणि मला जॉबला जायचं आहे, मी आता काय करू, मला माझ्या मॅमच्या फोनवर फोन येतो आणि लाईन एवढी मोठी आहे की काहीच म्हणून गर्दी अजून कमी झालेलीच नाही आहे. चला बाय. मला वाटलं की एवढी मोठी लाईन आहे तर खूप उशीर लागेल, पण जास्त काही उशीर लागलं नाही. लवकरात लवकर दर्शन झाले आमचे. ओके, हिच्यामुळे झाले. आता आम्हाला लागली होती भूक खूप जास्त, कारण आम्ही सकाळपासून आमचं दर्शनच चालू इकडे तिकडे. मग आता आम्ही आलो आहे खायला पाव मिसळ, ते पण पाटीलवाड्याला. तर आता आम्ही ऑर्डर केली 3 मिसळ पाव, 2 लस्सी, 1 जलेबीची प्लेट आणि 1 बटाटा भाजी. तर आता आपण वेट करू. तर आता आपलं ऑर्डर आलं आहे. आणि पाटीलवाड्याच्या मिसळबद्दल तर मी कायच बोलू, मिसळ म्हणजे एकच नंबर. आणि इथलं टेस्ट पण इतकं भारी आहे ना, तर तुम्ही जाऊन नक्की विजिट करा पाटीलवाडा. तर बिल पे केल्यानंतर आम्ही प्रिन्सेसला थोडंसं फिरवलं व तिचे फोटोशूट केले. जर तुम्हाला हा मिनी व्लॉग आवडला असेल तर मला सबस्क्राईब करायला नका विसरू. भेटूया आपल्या नेक्स्ट मिनी व्लॉगला. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आत्तासाठी बाय.